नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. जगभरातील लोक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हे उद्योगांचे आवडते ठिकाण असून उद्योगांबाबत आमचे धोरण अतिशय लवचिक आणि उद्योगाभिमुख आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमध्ये बोलताना दिली. और महाराष्ट्र के लिए लोग काफ़ी पसंद कर रहे हैं, क्योंकि महाराष्ट्र इज़ अ फेवरेट डेस्टिनेशन ऑफ इंडस्ट्री। और वहाँ की हमारी पॉलिसी जो है बहुत ही फ्लेक्सिबल पॉलिसी है, प्रो इंडस्ट्री है, और हमारे सब लोग जो है वेरी पॉजिटिव है, कोऑपरेटिव है, और गवर्नमेंट इंडस्ट्री के लिए रेड कारपेट दे रहा है। इसलिए काफ़ी लोग महाराष्ट्र की तरह आ रहे हैं। और सब जानते हैं कि महाराष्ट्र स्टेट और सेंट्रल गवर्नमेंट ऑफ इंडिया के रिलेशन काफ़ी अच्छे हैं। डबल इंजन की सरकार काम कर रही है। महाराष्ट्र सरकारचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसह 3 दिवसाच्या दावोस दौऱ्यावर आहे. स्वित्झर्लंड मधील दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत 16 व 17 जानेवारी या 2 दिवसात महाराष्ट्राने 3,10,850 कोटींचे सामंजस्य करार केले. 18 जानेवारी रोजी अजून 43,825 कोटींचे करार होणार आहेत. या गुंतवणुकीतून राज्यात विविध प्रकल्पांतून 2 लाख रोजगार निर्मितीची आशा आहे. मागील वर्षभरापासून राज्यातील उद्योग बाहेर गेल्याचा आरोप विरोधकांकडून सरकारवर करण्यात येतोय. आता या करारामुळे विरोधकांना ही उत्तर मिळणार आहे. सांगताना आनंद होतोय आणि अभिमानही वाटतोय की यावेळेस अनेक देशातल्या लोकांनी महाराष्ट्राला पसंती दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 3,53,675 कोटी रुपयांचे MOU साईन झाले. यामध्ये अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, साऊथ कोरिया, UK, कतार अशा अनेक देशातल्या नामांकित कंपन्यांनी त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. बीएमसी कबीर खिचडी कोहळी घोटाळा प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे अतिशय जवळचे सहकारी मानले जातात. ठाकरे गटाच्या कालच्या महापत्रकार परिषदेला देखील सूरज चव्हाण उपस्थित होते. त्या आदित्य ठाकरे यांच्यासोबतच असतात, पण ईडीने त्यांना आज कथित खिचडी घोटाळा प्रकरणी अटक केली. त्यांच्या अटकेमुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसलाय. कोविड लॉकडाऊन खिचडी घोटाळ्यात ईडीने आदित्य ठाकरे यांचे फ्रंटमॅन सूरज चव्हाणची अटक केली आहे. मी त्याचं स्वागत करीत आहे. संजय राऊत मित्र परिवाराने त्यांच्या खात्यात पण खिचडीचे पैसे गेले. उद्धव ठाकरेचे सेनेचे नेते ऑक्सिजन खाल्ला, कोविडचं कफन खाल्लं, रेमडेसिवीर खाल्लं, खिचडी खाल्ली. उद्धव ठाकरे साहेबांना सगळ्या कोविड घोटाळ्यांचा हिशोब द्यावाच लागणार. भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. आशिष शेलार यांनी म्हटलंय की दुर्योधन आणि शकुनी मामाचा धोका आणि महाकपटामुळेच महाभारताचे युद्ध झाले होते आणि पांडवांच्या हातून सर्व कौरवांचा महानाश झाला. नेहमी एक खोटं लपवण्यासाठी खोटे बोलावे लागते. रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या महाशकुनीला आवडले असते तर अशी महापत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. की महाभारतामध्ये दुर्योधन आणि शकुनी मामा यांनी जर महाधोका किंवा महाकपट केलं नसतं तर पांडवांकडून कौरवाचा नाश झाला नसता. आणि मग एक खोटं लपवायला रोज खोटं बोलायला लागतं. असं 2.5 वर्ष आम्हाला द्यायचं कबूल केलं होतं. हे महाखोटं जर उभाटा सेनेने टाळलं असतं तर आज ही महापत्रकार परिषद ची नौटंकी करायची वेळ आली नसती. आणि रोज सकाळी 9 वाजता शकुनी मामाला महाखोटं बोलायचं आवरलं असतं तर आज टाहो फोडून महापत्रकार परिषदेची नौटंकी करण्याची वेळ आली नसती. आणि म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, हे भावगीत मी उद्धवजींना सप्रेम भेट करतोय. आपला आजार व मुलाच्या मृत्यूबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संशय व्यक्त करून समाजात प्रतिमा फलित केली, असे म्हणत राष्ट्रवादी
यांनी दावा दाखल केलाय. एन्जिओग्राफी झाली, एन्जिओप्लास्टी झाली आणि तरीही गिरीश भाऊंचं म्हणत होते की हे नुसतं नाटक आहे, नुसते सहानुभूती मिळवण्यासाठी हे सगळे उद्योग नाथाभाऊ करतोय आणि खरोखर आजार नाहीच आहे, पण आजारीपणाचं निमित्त दाखवून कोर्टाचे दिशाभूल करण्यासाठी हे सारं उद्योग सुरू आहे असं गिरीश भाऊंनी त्या ठिकाणी सांगितल्यामुळे या दोन्ही प्रकारामध्ये माझ्या समाजामध्ये बदनामी झाली. जळगाव सेशन कोर्टामध्ये मी गिरीश महाजनांच्या विरुद्ध 499-500 असा एक फौजदारी गुन्हा, या कलमांतर्गत एक फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे. न्यायालयाने तो त्या ठिकाणी रजिस्टर करून मी ॲफिडेविट करून देण्यासाठी कोर्टात गेलो होतो. त्या ॲफिडेविट मी आता केलेला आहे. आणि दुसरा एक दावा सिव्हिल मॅटर म्हणून गिरीशवर मी केलेला आहे. त्याच्यामध्ये 100 रुपयाचे एक नुकसान भरपाईची नोटीस त्याला आधी दिली होती, त्याचं उत्तर त्याने दिलं नाही. मी आजारी असतानासुद्धा आजारीपणाचं नाटक केलं अशा स्वरूपाचे जे खोटे विधानं केले, दिशाभूल करणारे केले, त्यामुळे समाजात जे माझ्या प्रतिष्ठेला धक्का लागला त्यासाठी अब्रू नुकसानीची नोटीस त्याला दिलेली होती. म्हणून त्याच्यावर मी आता 100 रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा 1 रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जामदारी फाटा ते कळमदरी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. कळमदरी येथील जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करावी. तसेच कळमदरी गावातील लाभार्थ्यांचा प्रलंबित डिग्रीचा प्रश्न मार्गी लावावा. तसेच रोजगार हमी योजना अंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत शेखर पगार यांनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. मी शेखर पगार आज नांदगाव पंचायत समितीसमोर आम्ही हे आंदोलन करत आहोत. आज नांदगाव तालुक्यामध्ये विहिरींचे प्रकरणं असतील, गायगोठा असेल, बैलगोठा असेल, अशा विविध योजनांच्या फायली या कार्यालयात वर्षानुवर्ष पडलेल्या असतात आणि त्या फायली आल्यानंतर काहीतरी क्युरी दाखवायची, काहीतरी चूक दाखवायची आणि ती फाईल बाजूला ठेवायची आणि नवीन आलेल्या फाईल मंजूर करायच्या. परंतु गोरगरीब नागरिकांना वर्षानुवर्ष चक्र मारून त्यांना न्याय मिळत नाही, त्यांचे प्रकरणं मंजूर होत नाही. मग नंतर आलेले प्रकरणं कसे मंजूर होतात? याच्या मागं नेमका अर्थ काय समजायचा? परिस्थिती अशी आहे की फायलींना पैसे चिपकवल्याशिवाय किंवा टेबला खालून पैसे दिल्याशिवाय प्रकरणं पास होत नाही. एवढी वाईट अवस्था आज नांदगाव तालुक्यातील शासन आणि प्रशासनामध्ये झालेली आहे. विमाननगर परिसरात एका आलिशान हॉटेलमधील सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पुणे पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केलाय. विमाननगर परिसरातील हॉटेलमधून एका राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानमधील 2 तरुणींची सुटका करण्यात आली. या प्रकरणी विमाननगर पोलिसांनी 2 दलालांना अटक केली असून या हाय प्रोफाईल व्यवसाय पुण्यातील उच्चभ्रू हॉटेल्समध्ये चालायचा. याचा संपूर्ण व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होत होता. जालन्यात स्टील उद्योजकांकडून कर चुकवेगिरीचा प्रकार समोर आलाय. गुजरातहून बनावट बिला आधारे पाठवलेले भंगार स्टील कंपन्यांनी घेतल्याने जीएसटीचे पथक 3 दिवसांपासून जालन्यात चौकशीसाठी ठाण मांडले. 10 ते 12 उच्चपदस्थ अधिकारी स्टील कंपन्यांची झाडाझडती घेत आहेत. या प्रकरणी जीएसटी पथकाने बुधवारी 2 कंपन्यांमध्ये छापे टाकले. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मार्फत रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके म्हणाल्या की आज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढलं असून वाहन चालकांचा हलगर्जीपणा मृत्यूसाठी कारणीभूत ठरतोय असं मत त्यांनी व्यक्त केलंय. अवळनेर येथे 2, 3 व 4 फेब्रुवारी 2024 रोजी होत असलेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू झाली असून संमेलनाचा उत्साह संपूर्ण खानदेशात दिसून येतोय. प्रताप महाविद्यालयाच्या परिसरात साने गुरुजी साहित्य नगरी उभारण्याचे काम देखील वेगाने सुरू असून 3 सभागृहांची उभारणी, व्यासपीठ, ग्रंथ प्रदर्शन, दालन उभारणी, जागेचे सपाटीकरण, परिसरातील अंतर्गत रस्ते बांधकाम, स्वच्छतागृह उभारणी, पार्किंग व्यवस्था आदी कामे जोमाने सुरू आहेत. 2, 3, 4 फेब्रुवारी 2024ला 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रताप महाविद्यालय अमळनेर त्या प्रांगणात पार पडत आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण नियोजनाची तयारी पूर्ण झालेली आहे. प्रत्यक्ष ज्याला आपण मैदानी काम म्हणतो
की मंडप तयार करणे, ग्राउंड तयार करणे, ग्रंथगाळ्यांची व्यवस्था, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था अशा अनेकविध समित्या कार्यरत आहेत आणि काम खूप जोमात चालू आहे. टॉप 10 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँकर. धन्यवाद.